केलं सुरू केलं. हां, बघा आता. तर आय हॅव एक्सप्लेन ऑन इन द प्रीवियस सेशन बच्चा पार्टी वी हैव स्टडीड वेरिएशन ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू लैटिट्यूड. उसके बेस्ड जो न्यूमेरिकल था वो सॉल्व किया. उसमें एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी at that latitude position is given by g on the surface of the earth minus r omega square cos square phi. Third, we have solved few numericals, and I think I have asked you to uh, perform the calculations of the remaining part, है ना. बराबर ये किया आपने कैलकुलेशन. साक्षी सिद्धि केला हा पार्ट. हाँ, वेट वाला पार्ट, वेरिएशन इन द वेट वाला पार्ट ये किया आप लोगों ने परफॉर्म. ते येतच नाहीये. नाही नाही, आन्सर येत नाही तुम्हाला, सोडवता आलं नसेल साक्षी. हे तुला सोडवता आलं नसेल. तुम्ही लॉग टेबलमध्ये गेले का? लॉग टेबलमध्ये कॉस्ट 25ची व्हॅल्यू बघितली का? येस सर. हां, किती होती सांग बरं. घेऊ का मग मी ते न्यूमेरिकल कम्प्लीट करू का? नाही, पुन्हा बघते करून मी. हां, हे बघ, कॉस्ट 25ची तर व्हॅल्यू घ्यायची आणि काय करायचं माहिती का? आता जसं मी तर ना 0.033 होतं, याला मी 3.386 इंटू 10⁻² लिहिलं. हे कॉस्ट 25ची व्हॅल्यू पण अशी काहीतरी येईल, 0.4 डिजिट येतील. एक्स वाय झेड ए असं काहीतरी येईल. मग इथं पण डेसिमल शिफ्ट करून घ्यायचं आणि त्याचा स्क्वेअर आहे लक्षात घे. आणि काय करा, व्हॅल्यूजला राऊंड ऑफ करा. राऊंड ऑफ म्हणजे कसं कि आता 3.386 है ना, लेट्स राउंड ऑफ दिस ईयर. तो क्या लिखूंगा मैं इस वैल्यू को? ये 100 इंटू 10⁻³ ये लिखा, 1 इंटू 10⁻⁻1 इन ब्रैकेट 9.8. इसको राउंड ऑफ किया. राउंड ऑफ किया तो ये बनेगा 8ला ड्रॉप करायचं आहे बघा. डिजिट टू बी ड्रॉप इज 8 विच इज ग्रेटर दॅन 5. सो ये बनेगा 3.4 इंटू 10⁻². कळतंय का? तसंच या कॉस 25 डिग्रीला पॉईंट XYZ असे जे डिजिट असतील त्यालाही एका डिजिटमध्ये घ्यायचं. असं लगेच X.YZA इंटू 10⁻⁻1 आणि त्याचा स्क्वेअर आहे. मग स्क्वेअर करताना काय करायचं, याला पण राऊंड ऑफ करायचं. इथं 2 डिजिट ठेवायचे अलग लक्षात आणि मग त्याचा स्क्वेअर घ्या आणि मग यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि 9.8मधनं त्याला सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट करताना लक्षात घ्या, सबट्रॅक्शन ऑपरेशनमध्ये दोघांचे पॉवर सेम असायला हवे. ठीक आहे, दोघांची पॉवर काय असायला पाहिजे, सेम. मग आता इथं पॉवर तिथं 10⁻⁻² याचा -2 म्हणल्यावर हे -4 होणार आहे. तसं पाहिलं गेलं तर लॉजिक समजतंय का? मग -4ला परत काय करायचं, 9.8 मायनस, तू विचार कर, तुझा जो नंबर येईल आता 4 डिजिट जर आला तर तो बनला सपोज इथं मी असं ट्रीट करतो, हा 3.4 आहे, इथं 3.5 इंटू 10⁻⁻2 आला. कळतंय का? सपोज नाही का, याचा स्क्वेअर केल्यानंतर -1चा -2 झाला आणि 3.5 मल्टिप्लाइड बाय 3.5 कारण त्याचाही स्क्वेअर आहे आणि हा -1चा झाला -2. मग 3.5 हा 3.4 इंटू 10⁻⁻4. मग आधी ह्या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन करून घ्या. घडीभर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. मग हे बनलं तुझं 27. मग 27 इंटू 10⁻⁻4 जर म्हटलं तर तो बनेल 0.027 इंटू 10⁻+4. कळलं? आणि मग 9.8मधनं हे वजा करा, मग त्याला मल्टिप्लाय करा -1. आन्सर येऊन जाईल. ओके फाईन. येस सर. या सो परफॉर्म इट. सिद्धी, तू ट्राय केलंय का अशा प्रकारे? सिद्धीला पुढे केलं होतं का? आलंय का आन्सर? मग येस सर. तुझं आलंय का? मी आलंय तुला आन्सर? हॅलो सिद्धी, आन्सर मिळालं का म्हटलं तुला? नाही ना? परत एकदा सांग. नाही ना? मिळालंय. ओके ग्रेट. मग कसं केलं तू कॅल्क्युलेशन? मला फोटो टाकशील का? हो सर. यस प्लीज, चलेगा फिर. बर, सो चलो अपना आज 1 तारीख आहे. आज 1 आहे का? ठीक आहे. सो मग आपण आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा जो पार्ट आहे तो पार्ट आज आपण कवर करूया. सो न्यू जर्नल मी सुरू करतो. 1 डिसेंबर 25 फिजिक्स. ओके. तर मग
ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा कॉन्सेप्ट आपण घेतला. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा कॉन्सेप्ट परत एकदा फक्त 2 मिनटात रिवाइज करतो आणि सांगतो. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी possessed by any body is given by the formula GPE is equals to gravitational potential असं लिहिलं होतं आपण, मल्टीप्लाइड बाय मास ऑफ ए बॉडी. ठीक आहे, मास ऑफ ए बॉडी. पोटेंशियल, ग्रेविटेशनल पोटेंशियल कौन जनरेट करेगा? सपोज ग्रेविटेशनल पोटेंशियल ऑफ अर्थ, जो बड़ा मास है वो तो -gm/r हे आला ग्रेविटेशनल पोटेंशियल मल्टीप्लाइड बाय मास ऑफ बॉडी इज शोन बाय स्मॉल m. याला MO पण म्हणतो, याला ME म्हणतो. मास ऑफ अर्थ, दिस इज मास ऑफ ऑब्जेक्ट. सो दिस इज ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी. सो ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी इज इक्वल्स टू, देयरफॉर मी लिहिताना लिहिल -GME into MO upon क्या R. So this is the general formula which we have to use anywhere. So आता बच्चा पार्टी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये तुम्ही काय करा, पेज नंबर सर्वांनी काय करा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा जो आपला चॅप्टर आहे ते ग्रॅव्हिटेशनलचा जो चॅप्टर आहे आपला, त्याच्यामध्ये सर्वांनी पेज नंबर 122 वर या. 122 आलात का? त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 58 बघा सर्वांनी. काय क्वेश्चन नंबर 58? तर derive the formula for increase in gravitational potential energy of the Earth's mass system. सर्वजण आलात का? मेन टेक्स्ट बुक ओपन करायचं. साक्षी जी, शिवराज, सिद्धी, साक्षी यस. लेट झालंय तुम्हाला लोकांना सेशनला. क्वेश्चन नंबर 58 बघा सर्वांनी, पेज नंबर 122 वर डिराइव्ह द फॉर्म्युला. आणि मगाशी मी स्टार्टिंगला विचारलंय बाकीच्यांना, ते संडेचं जे सॅटर्डेच्या सेशनमध्ये जे विचारलेलं न्यूमेरिकल होतं वेटवालं, डब्ल्यू काढायचा होता, 9.8 मायनस काय जी व्हॅल्यू होती ती. केलं आहे का तुम्ही लोकांनी सॉल्व? हॅलो, कारण मला साक्षी यसने विचारलं, साक्षी साबळेंनी, त्यांनी सांगितलं आन्सर नाही आलं. मी त्यांना ट्रिक सांगितली आता मग सेशनमध्ये. सर हां बोला. ते वेट काढायचं आलं आन्सर, पण ते 6 वालं नाही आलं, वेगळंच आन्सर येते 6 वाल्याचं. 6 वाल्याचं म्हणजे काय काढायचं होतं त्यात? अँग्युलर व्हेलॉसिटीच काढायची होती, पण त्याचा आन्सर डिफरंट येते. हां येऊ दे. ते पुस्तकवाल्यांचं मॅच नाही होत ना व्हॅल्यू. हा, कारण माझी 5.58 येते, पुस्तकात तर 6.648 दिली. हां नाही, ते चुकलंय त्यांच्याकडनं, प्रिंटिंग मिस्टेक आहे. कारण ते त्याच्यात दुसरी पद्धतच नाही काही सोडवण्याची, तेवढीच एक पद्धत आहे. मी ट्राय केलंय ते. बरं, क्वेश्चन नंबर 58 बघा. तर डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर इन्क्रीजिंग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. इथं लिहितो फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. डेल्टा म्हणजे चेंज. ठीक आहे, डेल्टा GP इथं लिहितो. दॅट इज चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आपण त्याचा फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहे, चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर काय आहे चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बाबा? तर आपण ते बघूया तिथे. ठीक आहे, अर्थ मास सिस्टीम आहे. तर अर्थ मास सिस्टीम इथं मी घेतले, ट्राय केलं. ओके सॉरी, पेज इथं खतम हो रहा है. तर ते काय म्हणता येते, म्हणजे लॉजिक आहे बरं का. आता हे बघा सिम्पल आहे. मी काय करतो, आता अर्थ काढली ते. सो अर्थचा हा सेंटर आहे. या सेंटरपासून सपोज आपण इथपर्यंत आलो, म्हणजे कुठपर्यंत आलो, सरफेसपर्यंत आलो. मग इथून एवढी जी लेंथ आहे त्याला घेतलं कॅपिटल R. आता सरफेसपासून ऑब्जेक्ट सपोज आधी ऑलरेडी सरफेसला आहे, आणि त्या सरफेसवरनं जर तिला काहीतरी हाईट Hला उचललं. आता
मी कुठेही उचलू शकतो, तिकडे उचलू शकतो, इकडे उचलू शकतो. म्हणताना हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये काय घेतलं, 3 डायमेन्शनल फिगर आहे, आपण असं ट्रीट केलं. तर सेंटरपासून अंतर किती झालं रे, स्मॉल आर झालं. आणि स्मॉल आर कॅन बी रिटन ॲज आर प्लस एच. मग पहिल्यांदा इनिशियली ऑब्जेक्ट होती ऑन द सरफेस, नंतर तुम्ही तिला घेऊन गेले ॲट हाईट एच, बरोबर. मग आता तो जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा काय बनेल असं ते विचारतात बाबा आपल्याला. सो मग मी असं त्या दिवशी पण लिहिलं होतं, परत लिहितो. यू, मग पहिली इनिशियल पोटेंशियल एनर्जी, इनिशियल ग्रैविटेशनल पोटेंशियल एनर्जी ऑन द सरफेस. ठीक है, इधर लिखता हूँ इनिशियली ऑब्जेक्ट ऑफ मास एम नॉट म्हणजे ऑब्जेक्ट is on the surface of the earth. So therefore मग मी फॉर्म्युला काय लिहिले, gravitational potential energy possessed on the surface is given by the formula minus gm upon small r into mo. आता ये स्मॉल आर को रिप्लेस करूँगा माइनस जी एम अपॉन कैपिटल आर इंटू एम नॉट. क्यों ऐसा किया, तो because we are present on the surface of the earth, body is present on the surface of the earth. Okay, and if we take down that body at height h, ठीक है, अगर उसको यहाँ से यहाँ लेके जाते हैं हम हाइट h पे, तो वहाँ पे उसका ग्रेविटेशनल पोटेंशियल, यहाँ पे लिखता हूँ, फाइनली ऑब्जेक्ट इज एट हाइट h फ्रॉम surface of the earth. So therefore सांगा GPE gravitational potential energy at height h क्या लिखोगे फॉर्मूला, माइनस जी एम स्मॉल आर इंटू एम ओ. सो जो स्मॉल आर है दैट कैन बी रिप्लेस्ड एज आर प्लस एच. ठीक है, माइनस जी एम अपॉन आर प्लस एच, ये बना फॉर्मूला इंटू एम नॉट. सो मग ही झाली माझी सेकंड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ॲट हाईट एच. ठीक आहे. सो जर चेंज जर काढायचं म्हटलं तर चेंज हमेशा असतो फायनल मायनस इनिशियल. चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज जी पी ई ॲट हाईट एच. फायनली ऑब्जेक्ट इज एट हियर ॲट हाईट एच. इनिशियली इट वॉज एट सरफेस. सो दोनों का डिफरेंस, तो दोनों का डिफरेंस का फॉर्मूला एज इट इज़ लिखा, माइनस जी एम एम नॉट अपॉन आर प्लस एच माइनस इन ब्रैकेट माइनस ऑफ जी एम नॉट अपॉन कैपिटल आर, बिकॉज दैट इज ऑन द सरफेस. माइनस माइनस दोनों का क्या बनेगा, प्लस. सो माइनस जी एम नॉट अपॉन क्या, आर प्लस एच, प्लस हाँ जी एम नॉट अपॉन क्या, आर. तो दोनों में से देखो जो पॉजिटिव साइन है वो पहले, पॉजिटिव साइन वाला टर्म पहले लिया, जी एम नॉट अपॉन आर माइनस जी एम नॉट अपॉन आर प्लस एच. दोनों में से कॉमन कौन निकला, तो जी एम नॉट ये कॉमन निकला. अंदर कौन बचा, 1/r माइनस 1 अपॉन आर प्लस एच. सो ये बना आपका चेंज इन ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी, चेंज इन जी पी. आई बात समझ में बच्चा पार्टी, सांगा पटकन. सो हा फॉर्मूला आहे. सो दिस इज ऑन द सरफेस, दिस इज ॲट हाईट एच. ओके, किंवा दिस वॉज इनिशियल डिस्टन्स, दिस इज फायनल डिस्टन्स. So you can write down it as 1 upon Ri minus 1 upon Rf. ऐसा अपन लिख सकते हो. ठीक है. सो इसको बोला जाता है डेल्टा जीपी. याद रहेगा. फिर लॉजिक समझ में आया, याद आया, बताओ मेरे को जल्दी फटाफट आंसर द्या सर्वांनी. यस सर. ओके. Yes, sir. आता हे बघा, तुम्ही म्हणता सर क्वेश्चन नंबर 48 मध्ये असं तर काही दिलेलं नाही त्यांनी, किंवा असं नाही आहे त्यांचा आन्सर वेगळं काही नाही. त्यांनी काय केलं, आर प्लस एचला वरती घेऊन गेले, ह्या आरला इकडे घेऊन गेले आणि खाली त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे. ओके, लॉजिक बदललं आहे का, नाही. ठीक आहे, लॉजिक बदलत नाही, कधी पण लक्षात घ्या.
बरं, ती पण पुढची स्टेप लगेच करून दाखवतो. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणखी एक त्याच्याच पुढे लगेच जी एम. सो व्हॉट इज एम सांगा मला. हा एम कुणाचं मास असेल तर अर्थचं. हे कुणाचं आहे, ऑब्जेक्टचं. बघा इथं ही ऑब्जेक्ट छोटीशी जिचं मास एम नॉट आहे तिला मी शिफ्ट करतो आहे ॲट हाईट एच. ठीक आहे. सो त्याच्या तुलनेत त्या ऑब्जेक्टचं मास हे खूप छोटं आहे मास ऑफ अर्थच्या तुलनेत. बरं, क्रॉस मल्टिप्लाय केलं काय बनेल, आर प्लस एच माइनस आर. ठीक है, ये क्रॉस मल्टीप्लाई करके नीचे कौन आया, आर इन ब्रैकेट आर प्लस एच ब्रैकेट कंप्लीट. फिर से आर और आर क्या हुआ, कैंसल. प्लस आर माइनस आर कैंसल. आ गया और एक फॉर्मूला जी एम एम नॉट इंटू एच अपॉन आर इन ब्रैकेट आर प्लस एच. ठीक है, ये भी एक फॉर्मूला आपको मिल जाता है. बरं, आता मोस्टली घडतं काय माहिती का, आपला जो जी एम असतो, जी एम, ह्या जी एमला ऑन द सरफेस ऑफ द अर्थ तुम्ही कसं लिहिता रे. सो इथं लिहिलं मी हा डेल्टा जी पी शॉर्टकटमध्ये लिहिला असं. ऑल्सो हे बघा हा एक फॉर्म्युला आला, मग याला पण मी काय केलं, स्क्वेअर ब्रॅकेट केला. ठीक आहे. हां, आणखी ऑल्सो हे त्याचे व्हेरियस फॉर्म बनतात. जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ काय लिहितात तुम्ही, जी एम अपॉन आर स्क्वेअर. देअरफॉर हा आर स्क्वेअर तिकडे गेला तर जी एम इज इक्वल्स टू काय लिहिताल, हा जो प्रोडक्ट है दैट कैन बी रिप्लेस्ड एज जी एस इंटू आर स्क्वेयर. तो यू कैन रिप्लेस दिस वैल्यू हियर. ठीक है, वो दोनों के बीच. तो क्या बनेगा इक्वेशन बोलो, डेल्टा जी पी इज इक्वल्स टू बोलो जी एस इंटू आर स्क्वेयर into mass of object into height h divided by r in bracket r plus h. So again r square r cancel. तो ऊपर कौन कौन बचा, फिर ऊपर कौन कौन बचा देखो, m होगा, g होगा, h होगा. तो आई कैन राइट इट एज m नॉट इंटू जी ऑन द सरफेस इंटू हाइट h अपॉन, सॉरी बचा ऊपर कौन, आर, नीचे कौन बचा, आर प्लस एच. ठीक है, और इसमें भी देखो अगर मेरा बॉडी अर्थ सरफेस से बहुत ज़्यादा नज़दीक है, ठीक है, अर्थ सरफेसला खूपच जर त्या जवळ असला तर एच कैन बी निग्लेक्टेड, आर प्लस एच, आर आर कैंसिल हो जाएगा. ऐसा लिखता हूँ मैं यहाँ पे देखो, एज एच इज इफ एच इज व्हेरी व्हेरी मच लेस दॅन आर. मग तुम्ही म्हणता सर ह्या वरच्या एचला पण बदलून टाकूया. नाही, त्याला बदलायची गरज नाही. मी एच आणि आर मधलं रिलेशन सांगतोय. तो आर प्लस एच जो डिनॉमिनेटर का है ये वाला, तो आर प्लस एच कॅन बी सिम्पली रिटर्न ॲज आर. तो आर आर कॅन्सल होईल. डेल्टा जी पी कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज एम झिरो इंटू जी ऑन द सरफेस इंटू एच आर अपॉन आर. आर आर क्या हुआ, कॅन्सल. अँड बच्चा पार्टी तुम्हाला आठवतं आहे मग हा कुठला फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा. तर कुठल्याही बॉडीने प्रोड्यूस केलेली ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी अशी देतात. मग आता एम जी एच हा फॉर्म्युला ऐकला असेल तुम्ही. त्या दिवशी म्हटलं तर तुम्हाला एम जी एच फॉर्म्युला कुठून आला आहे हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगेल. साक्षी, सिद्धी, शिवराज, साक्षीजी समजलं लॉजिक समजलंय. हां, म्हणजे हे बघा सोपं आहे, लय सोपं आहे. काय केलं तुम्हाला काय माहीत पाहिजे, पहिल्यांदा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी माहिती आहे का, हो. काय, जी पी ऑफ बॉडी इज गिवन बाय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ अर्थ मल्टिप्लाइड बाय मास ऑफ बॉडी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, जी एम अपॉन आर. मायनस साईन काय इंडिकेट करतं, ते काय अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे म्हणून. मास ऑफ बॉडी एम नॉट. जी पीचा फॉर्म्युला मायनस जी एम ई इंटू एम नॉट अपॉन आर, जनरल फॉर्म्युला. आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय हे विचारलं तर ते कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगतो आहे. सो ऑब्जेक्ट पहिल्यांदा तुमची सरफेसवर आहे अर्थच्या आणि तिला हाईट एचला जायचं आहे. सो मग त्याच्यासाठी जी सरफेस त्याच्यासाठी जी त्याच्यामुळे जी होणारी चेंज इन सरफेस एनर्जी आहे तिचं इक्वेशन मला लिहायचं आहे. मग जी आम्ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस काढली. फायनली ऑब्जेक्ट इज ॲट हाईट एच फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ म्हणून जी पी ॲट हाईट एच काढली.
मग दोघांची व्हॅल्यू घेतली, दोघांचं चेंज काढला, चेंज काढून मग आन्सर काढलं आणि यस फायनल आन्सर मिळालं. ठीक है. सो डेल्टा जी पी आर आर, ये फार्मूला भी आएगा जी एम इंटू एम नॉट 1/r माइनस 1/r प्लस एच, क्रॉस मल्टीप्लाई किया एच अपॉन आर प्लस एच, जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ तसा असतो. डेल्टा जी पी इज इक्वल्स टू जी एस आर स्क्वेअर एम नॉट एच अपॉन आर इन ब्रैकेट आर प्लस एच, आर आर अगेन कैंसिल, तो फॉर्मूला बना एम जी एच इन ब्रैकेट आर प्लस आर अपॉन आर प्लस एच. लेकिन अगर हाइट छोटी है तो ये वी कॅन यूज दिस फॉर्म्युला. ओके. सो एम जी एचची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर इन्क्रीज झाली एनर्जी, आणि एम जी एचची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर एनर्जी चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज झाली, असं आपण सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड भाषेत बोलू शकतो. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये आणखी एक की जर हाईट आपली एन टाइम्स आर असेल तर काय, असा पण एक फॉर्म्युला आहे. पण तो फॉर्म्युला एकच मिनिट तुम्हाला एक उदाहरण दिलं की तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं नव्हतं बरं का, पुढे असेल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं. बरं ठीक आहे, चला त्या निमित्ताने ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मला सांगा. पेज नंबर 123 वर क्वेश्चन नंबर 64 सोडवलं आहे का? पेज नंबर 123 क्वेश्चन नंबर 64 जे झालंय ना त्याला टिक करत जा बरं का. फक्त आता काही पुस्तकामध्ये काही अननेसेसरी गोष्टी असतात ज्या तुम्हाला गरज नाही शिकण्याची. गरज म्हणजे इन द सेन्स मी त्याला अनुसरून नच कन्सेप्ट शिकवत असतो. एखादा कन्सेप्ट फक्त ते ना वेगळ्या पद्धतीने सांगतात म्हणून तुम्हाला असं वाटू शकतं की अरे तो कवर क्वेश्चन झाला नाही आहे का. ठीक आहे. सो दॅट तसं कधीच करणार नाही मी. तुमचा सगळा सिलेबस होऊन जाईल. फक्त ती जी मांडण्याची त्यांची पद्धत असते ती वेगळी असते, आपली वेगळी असते. पण हां, जे तुम्हाला समजेल त्या भाषेत मी लिहित असतो. मला त्या पुस्तकातली फक्त प्रश्न पाहायला इंटरेस्ट आहे. बरं, तर क्वेश्चन नंबर 64 सांगा बरं मला. नाही झालं सर. बरं ठीक आहे, नाही झाला आहे. 63 पण नसेल झाला. मग 63 आधी करू, मग 64 कडे जाऊ. बरं, आज मी आता सेशन कंप्लीट 8:30 झाले. अजून 5 मिनटंच घेणार आहे बरं का. ठीक आहे. सेशनला 8 वाजता कळणार टाईमवर जॉईन होत जा. काय होतं आहे की मला इथं सेशन सुरू करण्यासाठी 8 वाजतातच आहे. म्हणजे ते आधीचा क्लास 7:45ला जो सुटायचा ना, तर ते मुलं आता थंडीमुळं लेट येतात, तर ते मला तिथं 8 होतातच. किंवा कधी कोणी पालक असलं तरी उशीर होतो. सो प्लीज तेवढी काळजी घ्या. व्हॉट विल बी द चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. 63 है क्वेश्चन नंबर, पेज नंबर है 123. ठीक है. सो व्हाट विल बी द चेंज इन पोटेंशियल एनर्जी ऑफ अ बॉडी ऑफ मास m. हे बघा, बॉडीचं मास आहे m. हां, when it is raised from height re, म्हणजे ऑलरेडी बॉडी इज ॲट हाईट h. बघा इंटरेस्टिंग, बॉडी इज ऑलरेडी ॲट हाइट h. सपोज मैंने लिखा h1 इज इक्वल्स टू दिस हाइट. सरफेस पे नहीं है बॉडी इज ऑलरेडी एट हाइट h एंड दैट हाइट इज इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ r. ठीक है. हाँ, यहाँ पे भी r. ठीक है. आणि आता त्या बॉडीला हाइट h1 इज इक्वल्स टू re वरना raised from height re above the earth surface to 5/2 times re. हिला आता अशा ठिकाणी घेऊन जायचं की तिचं हाईट किती असेल, 5/2 टाइम्स ऑफ re असं ते म्हणतात ते. तर re and ma are the radius and mass of the earth respectively. करा फाइंड आउट चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डेल्टा GPE. कळलं का. पहिल्यांदा ऑब्जेक्ट कुठे आहे, ॲट हाईट h1 म्हणजे इक्वल टू किती आहे, re. मी याला
ह्याच्या टर्म्समध्ये लिहू शकतो बाबा, कशाच्या, स्मॉल आरच्या. स्मॉल आर कॅन बी रिटन एज RE प्लस H1 पहिल्यांदा. सो RE प्लस H1 मतलब RE प्लस RE कितना बनेगा 2RE. सो दिस इज पहले केस का डिस्टेंस 1 R1. ठीक है. दूसरे केस का बोलो डिस्टेंस एट हाइट H2. RE प्लस कितना है हाइट H2. हाँ, ओ सॉरी, दिस इज स्मॉल R1 ना, स्मॉल R2. हाँ, तो RE प्लस हाइट H2 कितना दिया है 5/2 टाइम्स ऑफ RE. तो 5/2 टाइम्स ऑफ RE म्हटल्यानंतर 2.5 प्लस 1 ये 3.5 टाइम्स हो गया. ठीक है. सो लेकिन इसको ऐसा ही रखता हूँ 2 प्लस 1 प्लस 5. सो ये बन गया 7/2 टाइम्स RE. ठीक है. ये बन गया आपका R2. ओके. सो कॉल इट एज इक्वेशन 2. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सांगा आता पटकन पहिल्यांदा सर्वांनी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किंवा डेल्टा GP इज इक्वल्स टू काय असेल, चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू GPE at H2 minus GP at H1. ओके. हाईट H2 ला किती आहे, सो त्याचा फॉर्म्युला लिहिला -GMM0 अपॉन R. सॉरी, आता मी डायरेक्ट लिहितो 7/2 टाइम्स ऑफ RE. इथे मायनस साइन त्यांचा ऑलरेडीचा. हाँ, एट हाइट H1 कितना था 5/2 RE ना, नहीं 2 RE, सिर्फ 2 RE. ओके. मग काय करायचं की माइनस माइनस प्लस, तो ये बनेगा GMM कॉमन इन ब्रैकेट -1/2 RE. माइनस नहीं, माइनस क्या बन गया, वो प्लस बन गया, सॉरी. हाँ, तो ये बन गया +1/2 RE आणि इकडे माइनस साइन ऑफ 7/2 का बन गया 2/7 टाइम्स ऑफ RE. यहाँ तक चीज़ें क्लियर. हॅलो बच्चा पार्टी, मग आता क्रॉस मल्टिप्लाय करा. RE सुद्धा कॉमन निघेल यातना, कारण GMM एट हाइट H1 एट हाइट H2 अपन दोनों का वैल्यू कैलकुलेट किया फ्रॉम दोनों का वैल्यू रिलेट किया फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. मग GMM अपॉन R जर घेतलं तर अंदर कोण बचा 1/2 मायनस 2/7. सो 7 मायनस 4 अपॉन 14. GMM इंटू 7 माइनस 4 अपॉन 14. ठीक है. सो दिस इज गोइंग टू बी डेल्टा GP. सो माई आंसर इज लाइक 3/14 GMM. ठीक है. सो दिस इज गोइंग टू बी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त पहिलं डिस्टन्स माहीत पाहिजे R1 R2च्या, आणि तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ॲट हाईट H2 अँड हाईट H1 ह्या माहिती हव्यात. ओके फाईन बच्चा पार्टी. मग मी काय अपेक्षित करतो आता, ह्या टाईपचं जे न्यूमेरिकल आहे, आता बघा मी फक्त तेवढंच टाकलं. ठीक आहे. मग मायनस मायनस प्लस झाल्यानंतर 2 RE कॉमन आला, 7/2चा 2/7 झाला आणि आपल्याला आन्सर मिळाला. तर मग मी काय अपेक्षित करतो, होमवर्क म्हणून घ्या याला. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीशी रिलेटेड आहे. पेज नंबर 135 या. क्वेश्चन नंबर 8 तेवढंच करा. क्वेश्चन नंबर 8 तुम्ही सॉल्व करावं असं मला वाटतं. ठीक आहे. नाही जमलं तर उद्याच्या सेशनमध्ये बघू. मग आजच्यासाठी थांबूयात. ओके. ह्या नोट्स कंप्लीट करून घ्यायच्या. साक्षी जी, सिद्धी, साक्षी. ठीक आहे. साक्षी अध्ययन सर बरोबर आहे.
राहिला प्रश्न 9.8चा ते सोडवा, मला सांगा वेटचं. हां फोटो टाका. थांबतो मग. चलो बाय बाय, गुड नाईट, सी यू.